आता तुम्ही ऐकणार आहात रोहन गुजर याच्या आवाजात पुस्तक शंतनुराव किर्लोस्कर. शंतनुराव किर्लोस्कर देशभरातले बडे उद्योजक, अर्थ व्यापार क्षेत्रातले जाणकार आणि सरकारी धोरणं आखणाऱ्या धुरीणांनी ते सारं सभागृह भरून गेलं होतं. अध्यक्षांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. तसं पाहिलं तर अध्यक्षांचं भाषण हे निव्वळ औपचारिकताच मानली जाण्याची तेव्हाची प्रथा होती. तरीही यावेळेचे अध्यक्ष वेगळे होते आणि त्यांची सडेतोड मतं ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी एरवीही देशातला हा उच्चभ्रू वर्ग आतुर असे. त्यामुळेच या अध्यक्षांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. छानसा सूट आणि बो परिधान केलेल्या कुशाग्र बुद्धीच्या अध्यक्षांनी पोडियमचा ताबा घेतला आणि समस्त सभागृह प्राण कानात आणून अध्यक्षांचं भाषण ऐकू लागलं. योजना आखणं म्हणजे निव्वळ बौद्धिक कसरत नव्हे, तशी ती राजकीय मखलाशीही नव्हे. अशी योजना जेव्हा आलेल्या संधी नाकारायला लागते किंवा उत्पादनात अडथळा आणायला लागते, तेव्हा ती स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेते. भांडवल गुंतवणुकीमागे अनेक उद्दिष्ट असतात. त्यात विकासाव्यतिरिक्त योग्य धोरण, नियोजन, व्यवस्थापन आणि कार्यवाहीतील कुशलता या गोष्टीही अंतर्भूत असतात. याच बळावर अनेक देशांनी प्रगतीची वरची पातळी गाठली आहे. कामगारांप्रमाणेच शेतकरी हाही एक उत्पादक घटक आहे. त्याचं मनोधैर्य टिकवण्यासाठी आपण काय करतो आहोत? गेल्या काही वर्षात आपण राजकीय वजनाला प्राधान्य देणारी ग्रामीण मानसिकता निर्माण केली आहे. उघड्या जीपमधून फिरणारा आणि राजकीय शिड्या चढणारा तो आदर्श खेडूत, आपल्या शेतीतून अधिक धान्य पिकवणारा तो नव्हे, असं वाटणारी माणसं आपण निर्माण केली आहेत. आपल्याकडच्या अनेक योजनाकर्त्यांचं आणि नेत्यांचं याकडं दुर्लक्ष झालंय. नवनव्या कल्पना स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त केलं जातंय आणि त्यांच्यासमोर निश्चित उद्दिष्ट ठेवली तरच नियोजन आराखड्यातल्या तरतुदींना शेतकरी योग्य प्रतिसाद देतील. राज्यांमध्ये स्थानिक राजकीय दबावाखाली शेती संबंधातल्या अव्यवहार्य योजनांना पाठिंबा देण्याची जी प्रवृत्ती आहे, त्यातून शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. अध्यक्षांचं हे भाषण आधीच्या अध्यक्षांच्या भाषणापेक्षा एका अर्थानं रूढीला सोडून होतं आणि म्हणूनच देशभर त्यावर चर्चाही घडून आली. भारतीय उद्योग व्यापार क्षेत्राला आकार देण्यात, जगभरच्या उद्योगांशी देशाचे उद्योग क्षेत्र जोडून घेऊन देशाच्या आर्थिक विकासाला वेगानं चालना दिली जावी म्हणून ज्यांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला, त्याचबरोबर सचोटी, प्रामाणिकपणा आणि दर्जाच्या बळावर जगभरात आपल्या उद्योगाची छाप निर्माण केली, ते उद्योग महर्षी, विचारवंत आणि देशभरातल्या उद्योग क्षेत्राचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले शंतनुराव किर्लोस्कर यांच्या 1966 मधल्या भाषणातला हा छोटासा अंश. भारतीय उद्योगांची वरिष्ठ संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिक्की या संघटनेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी सुमारे 7 दशकांपूर्वी मांडलेले विचार आजही जसेच्या तसे स्वीकारार्ह ठरणारे आहेत. विशेषतः शेतकरी आंदोलन, निर्गुंतवणुकीबाबत विद्यमान सरकारनं घेतलेल्या धोरणांवरून देशभर उडालेल्या धुरळ्याच्या पार्श्वभूमीवर तर शंतनुरावांची भूमिका आजही अधिक अभ्यासली जावी अशीच आहे. उद्योग क्षेत्रातलं अग्रणी मराठी नाव म्हणून मराठी माणूस शंतनुरावांचा गौरवानं उल्लेख करतो. शंतनुरावांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा जगभर केलेला विस्तारही कौतुकानं पाहतो आणि जगाला सांगतो. तथापि त्या पलीकडेही अर्थ, उद्योग, शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, समाज आणि देश उभारणीतील आर्थिक शिस्त, सचोटी आणि योग्य कुशल व्यवस्थापनाबाबत शंतनुरावांनी त्या काळात मांडलेली मतं आणि उभे केलेले आदर्श मात्र आजही दुर्लक्षिले जातात. स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडात तसंच स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकात जे.आर.डी. टाटांसारखे अनेक धुरीण उद्योग जगताचं नेतृत्व करतच होते. अशा दिग्गजांच्या मांदियाळीत आपलं असं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं हीच खरं तर अवघड कामगिरी होती. शंतनुरावांनी ही कामगिरी उत्तमरित्या पार पाडलीच, पण पुढं अर्थ, उद्योग जगताचं नेतृत्वही अत्यंत सक्षमपणे केलं. शंतनुरावांची ही कामगिरी ही अजोड म्हणावी अशीच आहे. शंतनुरावांच्या एकूण कारकिर्दीचा विचार करायचा तर त्याचे 2 ठळक भाग करता येतील. पूर्वार्ध स्वातंत्र्यपूर्व काळातला, तर उत्तरार्ध स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची पुढची सुमारे 4 दशकं. देशासाठी आणि जगासाठी सुद्धा हा सगळा कालखंड धामधुमीचा होता. 2 जागतिक महायुद्ध, 1929ची जागतिक मंदी, दुसऱ्या महायुद्धानंतरचा शीतयुद्धाचा कालखंड आणि या सगळ्या
Sample complete. Ready to continue?